आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। आपण गेले अनेक वर्ष सातत्यानं चांगला परतावा देतोय, शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचा मोबदला देतोय, कामगारांना दर महिन्याला पगार देतोय, 28% बोनस देतोय आणि सर्वात जास्ती दर देतोय। हा उच्चांक तुम्हा सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं आपण करून ठेवले। पण का कुणाला माहिती आमच्या आमदारांना ही सारी प्रगती काय बघवून झाली आणि म्हणून प्रकाश आंबेडकरने आम्ही जो इथेनॉलचा प्रकल्प उभा करायला घेतला 135 कोटीचा, त्याचं इरादा पत्र अडवलं 10 महिने तब्बल। काही गरज नव्हती, त्याचा तोटा नव्हता, सरकारचा तोटा नव्हता, कागद सगळी पुरा झालेली होती, पण केवळ सत्तेच्या माज म्हणून विरोधकांचा प्रकल्प कसा अडचणीत येईल हे बघण्यासाठी म्हणून 1 वर्षभर हा प्रकल्प लांबवला गेला। काय त्याचे दुष्परिणाम झाले? त्याचे दुष्परिणाम असे झाले मित्रांनो की 135 कोटीचं व्याज दर महिन्याला आपल्यावर बसलं, त्याचा हप्ता वार्षिक आपल्याला द्यायला लागला। आर्थिक ताणाताण झालेली आहे, आर्थिक ताणाताण व्हावी, बिजली कोलॅप्स व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमदारांनी घेतली गेली आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा के.पी. पाटलांच्या हातून सत्ताच काबीज करायचा घटकारस्थान केलं आणि या परिसरातल्या 4 तालुक्यातल्या अनेक घटकांना बरोबर घेऊन पैशाच्या जोरावर, मगाशी मारुती कदम म्हटले ते खरं, पैशाचा जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला। परंतु मला आनंद आणि अभिमान आहे या विभागातल्या सगळ्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मी आभार मानतो। त्याने अतिशय ठामपणे हा साखरकारखाना कुणाच्या हातात दिला तर सुरक्षित राहील याचा निकाल घेतला आणि 6, 7, 8 हजार मताच्या मताधिक्यानं आमचं पॅनल। आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बिद्री पुढे जाणार आहे असा समज करून घेऊन पुन्हा एकदा आमच्या इथेनॉल प्रकल्पाला सील केलं, आमच्या साखर कारखान्याच्या मळी उत्पादनाला, साठवणुकीला आणि विक्रीला सील केलं। महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे। खरं म्हणजे त्या बिद्रीच्या माळावर गेले 40 वर्ष मी काम करणारा कार्यकर्ता आहे। हे एकमेव हिरो जन्मले की बिद्री कारखान्यात बंद पाडायची भूमिका या आमदारकीच्या सत्तेतनं केली आणि मग अशा एका चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर काय घडतंय त्याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी या आमदाराला पराभूत करणं हे काम तुमचं आमचं सर्वांचं आहे। के.पी. पाटलाला आमदार करायसाठी केवळ नव्हे, मी खरं म्हणजे 2 वेळेला आमदार झालोय, आता कावळा शिवणार नाही असली काही भानगड नाही। पण मित्रांनो, तुम्हाला मला हा जगू देणार नाही। या सगळ्या विभागाच्या विकास कामाचं वाटोळं लावणारा माणूस आहे। काय उच्चांक केले? खरं म्हणजे मी प्रकाश आंबेडकरांच्यावर कधी जहरी टीका केली नाही, कारण ते लोकप्रतिनिधी
3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला आदर होता. पण असं आदरयुक्त माणसानं, आमदारनं 50 खोके घेऊन गद्दारी करून गुवाहाटीला गेला बिचारा. काय दोष तुमचा आमचा? आम्हाला लोक महाराष्ट्रात नाव ठेवतात, तुम्ही गद्दार आहात म्हणतात. तुमच्या आमदारनं 50 खोके घेऊन गद्दारी. हे पाप कुठं फेडायचं? आणि म्हणून या गद्दार आमदारांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्ही आतापासून विसरू नका. वर्ष 1.5 वर्ष झालं म्हणून कदाचित विसर पडेल मित्रांनो, विसर पाडू देऊ नका. हा गद्दारीचा शिक्का या राधानगरी बुदरगड आणि आजरा तालुक्याच्या जनतेवर लादलेला आहे. तो दूर करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं तुम्हाला न्यायला उतरावं लागेल. एक गोष्ट खरी आहे, आमच्या काळापेक्षा अलीकडल्या काळामध्ये केंद्राचे पैसे भरपूर यायला लागलेले आहेत. जीएसटी संकलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, हजारो कोटीच्या मध्ये उत्पन्नाची वाढ झाली. त्यामुळे विकासावर पैसे लावले गेले. केवळ राधानगरी बुदरगडवर नव्हे, तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात. आमच्या काळात सुद्धा आम्ही खूप मोठा विकास केला, पण त्या काळामध्ये कधीही कमिशनचा आवाज कधी आपण ऐकला नाही. आताच्या आमदारांच्या बाबतीमध्ये बोललं जातंय टक्केवारीचा आमदार, कमिशनचा आमदार. कोणतरी आम्हाला म्हणतंय, सांगितलं जातंय 30% आहे. आता 30% कमिशन असलं तर ते विकास कामाची काय परिस्थिती होती? आणि असंही सांगितलं जातंय, नवीन पद्धत आहे, आम्हालाही माहित नाही, स्लीपिंग पार्टनरशिप. कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्लीपिंग पार्टनरशिप म्हणजे झोपून पैसे काय. आणि आता मारुती कदमांनी सांगितलं असे अनेक रस्ते मतदारसंघामध्ये आहेत. ते रस्ते केले, पैसे उचलले, पण रस्ता जाग्याला नाही, बेपत्ता रस्ता. बऱ्याच ठिकाणचे संरक्षण कठडे बेपत्ता आहे. असा हा विकास आहे, विकास. काय चाललंय यांनी सत्तेचा वापर करून? खरं गेल्या वेळेला 10 वर्षापूर्वी एक नोट एक वोट अशी घोषणा देऊन हा माणूस तुमच्या आमच्यापर्यंत जनतेपर्यंत गेला. लोकांनाही वाटलं एका साखर कामगारांचा हा मुलगा गरीब आहे, त्याला मदत करू. अनेकांनी नोटा दिल्या, अनेकांनी मतं दिली. आज चित्र बघा, 10 वर्षात शेकडो एकरच्या जमिनी केवळ त्यांच्या नावावर नव्हे, त्यांच्या नावावर घेऊन मर्यादा संपल्या कुटुंबाच्या म्हणून अनेक जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर जमिनी केल्या. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आहेत, अनेक ठिकाणी क्रशर आहेत. ही कुठनं जमा झाली माया, हे समजून घ्यायला पाहिजे मित्र. आणि आमच्या आमदारांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं पुढच्या दसऱ्याला तो घाट रस्ता चालू होणार. आता 10 वर्षात 10 रुपये सुद्धा त्याच्यावर लावले. कौल म्हणून एक गाव आहे, मोठं गाव, वरती जमीन आहे डोंगरावर. ती जमीन फार चांगली आहे, 65 एकर का काहीतरी जमीन. बरोबर सर, 65 एकर जमीन. जमिनीवर डोळा दांडगा बाबा. तो म्हणला कैबी बसना परित्यापर्यंत ही एकमेव जमीन मला आवडली. त्याला जमीन आवडल्यावर काय करेल बाबा? ती जमीन MIDC
कशासाठी घेतली, संपादित केली. गाव सभेचा ठराव नाही, ग्रामपंचायतनं मागणी केली नाही. तिथं जाणारा जो रस्ता होता तो 2-3 शेतकऱ्यांचा रस्ता सुद्धा संपादित केला. नावं चढवल्यावर खडबडून जागे. आणि मग ती MIDC रद्द केली, आंदोलन केलं, उपोषण केलं. आमच्याकडे इकडे आम्ही सुद्धा आमच्या काळात MIDC मंजूर झाली. आमच्या काळात MIDC मंजूर केली, भूमी संपादन केलं. त्याची किंमत शेतकऱ्यांच्या सारखी, अकोर्डेकरांच्या सारखी सांगतील तेवढी किंमत कलेक्टरनं अध्यादेश काढला, जमीन संपादन केली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुढे काही झालं नाही. एक झालं, यांनी त्याच्या राहत्या घरापासून 2 किलोमीटरवर असणारी MIDC ती रद्द केली. ठीक आहे, रद्द केली तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जमिनी घेतलेल्या पैसे न देता सरकार ते शेरे काढून घ्यायला पाहिजे, त्यांना जमिनी परत द्यायला पाहिजे. हा 72 लागला, त्यातली 25 एकर जमीन प्रस्थापित शरद सहकारी सूतगिरणी नावाची सूतगिरणी मंडलिकांची घेतलेली, तिच्या नावावर 25 एकर जमीन. त्या 25 एकराचे शेरे काढले, बाकीच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे शेरे आपल्या. कुठं जमीन दिसायचा इलाज. मला वाटतंय कल्लारवाडीचे लोक मला दिसले बघा, आल्यात काय? आल्यात? कल्लारवाडीचा डोंगर गायरानच नाव, अखंड गायरानच नावावर लावून घेतलं बघा. 72 नाव. वाईट आहे परिस्थिती. तुमच्या आमच्या जमिनी सुद्धा सांभाळायला पाहिजे. दरवर्षी 7-8 बघा धनाजीराव, तू सुटला जमिनी घ्यायला, तर तुझ्या जमिनी कवा नावावर सोडून घे. अशा पद्धतीचं काम हे चाललेलं आहे, सत्तेचा गैरवापर. मला बिलकुल संदेह वाटत नाही, निश्चितपणे आंबेडकरांचा पराभव ही अटळ गोष्ट. आणि म्हणून अनेकांना हुसकून उभा करायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. त्यांची काय आम्ही काय पुढाची काढत नाही. अनेकांना हुसकून चालू आहे, तू उभा राहा, तू उभा राहा, तू उभा राहा. आपलं काय जमतंय काय बघायचं ना. आणि लोक सातत्यानं बोलत आहे. काय बोलतात मध्ये? दांडगा पैसा आहे म्हणून. काय म्हणतात? दांडगा पैसा. अरे कशाला काळजी करूया, दांडगा पैसा घेणाऱ्यांनी घ्या, पण मग त्याला द्यायचं नाही. पैसा चोराचा आहे, चोरीचा पैसा स्वीकारा, त्याला काही. चोराची चोरी केली तर ते न्यायाच असते, सज्जनांची चोरी करायची. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, हे सगळं घडणार आहे. तुम्ही आणि आम्ही एकदा ताकदीनं ती उद्याची निवडणूक 100% लढायचंच आणि जिंकायचंच. आमच्या पोरींनी प्रश्न